10 विधानसभा मतदारसंघामध्ये सगळ्यात हाय व्होल्टेज असणारा जो विधानसभा मतदारसंघ म्हणजे आपलं कोल्हापूरचं उत्तर. आता आपल्यासोबत राजेश क्षीरसागर साहेब आहेत. साहेब नमस्कार. ही चर्चा जी असणार आहे ती औपचारिक नसणार आहे. पहिला राजेश क्षीरसागर राजकारणामध्ये येण्याच्या अगोदर विद्यार्थी दशेमध्ये असताना नेमकी कशी ही होती स्वभावाची? त्यांचं 6 मेचं जे भाषण होतं बिंदू चौकातलं, त्यावेळी मी 18 वर्षाचा होतो आणि त्या 18 वर्षाचा असताना त्यांचं भाषण ऐकून मी एवढा भारावून गेलो की त्याच दिवशी मी शिवसेनेत प्रवेश केला. 19 वर्षाचा असताना 1987 साली शिवसेनेच्या भारतीय विद्यार्थी संघाचा जिल्हा प्रमुख झालो. अटक व्हायला जात असताना शिवसेना प्रमुखांचा मला फोन आला, खरा सैनिक आहेस तू, सच्चा शिवसैनिक आहे. हे शिवसेना प्रमुखांचे माझ्यावरती उद्गार आहे. सोशल मीडियावरती साहेब काही दरम्यानच्या काळात व्हिडिओ व्हायरल झाले, फ्लोअरवरती कुठल्या तरी होता ते एकदम मारहाण करताना व्हिडिओ असेल. जर मी मारलेला व्हिडिओ तो बिल्डर असेल तर मी माझ्या जीवनातून आजच राजकीय संन्यास घेतो. घरामधला व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्याच्याबद्दल काय सांग? काही त्याची कारणं आहेत. आता ते घरगुती वाद होता, त्याचं राजकारणामध्ये कोणीतरी भांडवल केलं ते मला आपल्याला एक उत्तर द्या, पूर्ण करून द्या. हा विषय जुना झालेला त्यांना देखील कबूल आहे आता की ते चुकीच्या पद्धतीने त्यांचा वापर केला गेला. आता तुम्ही साहेब बोलताना एक म्हटलात की इतक्या कोटीचा निधी आला, एवढा मोठा निधी येतोय तर तो जातोय कुठे? कुठल्याही राज्याची प्रगती होत असताना होणारं नुकसान टळणं देखील तेवढंच महत्वाचं आहे. एक तर 2 गोष्टी आहेत. या महाआघाडीनं बिघाडीनं एवढी घाण करून ठेवलेली आहे आणि पुढच्या काळामध्ये पूर परिस्थिती या ठिकाणी उद्भवणार नाही, त्याला अनेक उपाययोजना त्यामध्ये केलेल्या आहेत. हा पहिला प्रोजेक्ट आपण राबवतोय आणि आज रंकाळा दिसतोय. रंकाळ्याचे व्हिडिओ लोकांनी काढून आता पाठवायला सुरुवात केली आहे. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये सगळ्यांचा कार्यकाल एकत्र केला तर एवढा निधी आणला नाही, तुम्ही 2.5 वर्षाच्या काळामध्ये कोल्हापूरसाठी आणला. एक लक्षात घ्या, पुढच्या 3 ते 6 महिन्यामध्ये कोल्हापूर बदललेला आपल्याला दिसेल. तुमचे प्रत्येक आम्ही कार्यक्रम बघतोय, तुमच्या कार्यक्रमाला गर्दी मोठी असते, परवा आम्ही दक्षिणचा सुद्धा बघितला. कार्यकर्त्यांच्या सुखादुखामध्ये जाणं गरजेचं आहे. आपलं नातं हे प्रेमाचं असावं, कौटुंबिक असल्यासारखं असावं, आपलं कमर्शियल नसावं. हे एक माझी पहिल्यापासून भूमिका आहे. मुख्यमंत्री साहेबांचं जवळपास बघायला गेलं तर या 2.5 वर्षामध्ये कोल्हापूरकडे जास्त लक्ष असल्याचं बघायला मिळते. एकनाथ शिंदे हे सक्षम नेतृत्व आहे, त्यांना माझ्यासारखे कार्यकर्ते आवडायचे. यावेळेला विधानसभा निवडणुकीचा निकाल 2019चा लागला आणि मी पराभूत म्हणून आलो, त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं होतं. समाजकारण की राजकारण? समाजकारण. उद्धव बाळासाहेब ठाकरे की एकनाथ शिंदे? कायम एकनाथ शिंदे. कोल्हापूर दक्षिण की कोल्हापूर उत्तर? दक्षिण ना उत्तर विकास पर्व दक्षिणोत्तर. दर्शको नमस्कार. केके न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. खरं बघायला गेलं तर आता विधानसभेचं रणांगण ह्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुरू झालेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि ह्या 10 विधानसभा मतदारसंघामध्ये सगळ्यात हाय व्होल्टेज असणारा जो विधानसभा मतदारसंघ म्हणजे आपलं कोल्हापूरचं उत्तर. आणि ह्या उत्तरच्या रणांगणामध्ये बरेच जण इच्छुक उमेदवार आहेत, त्यापैकीच असणारे राजेश क्षीरसागर साहेब. आणि आपण आता हे जे सर्व इच्छुक उमेदवार आहेत त्या इच्छुक उमेदवारांच्या सोबत जाऊन त्यांच्यासोबत चर्चा करणार आहे. खरं बघायला गेली तर ही चर्चा राजकीय पण असेल आणि अराजकीय पण असेल. वैयक्तिक उमेदवार नेमका कसा आहे, त्यांचं बोलणं कसं आहे, कार्यकर्त्यांच्या सोबत वागणं कसं आहे, लोकांच्या सोबत असणारं नातं कसं आहे, ह्या एकंदरीत विषयावरती म्हणून तो नेमका माणूस कसा आहे हे आपण ह्या चर्चेच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. आता आपल्यासोबत राजेश क्षीरसागर साहेब आहेत. साहेब नमस्कार. ही चर्चा जी असणार आहे ती औपचारिक नसणार आहे. खरं बघायला गेलं तर ओपन चर्चा, म्हणजे काही प्रश्नांची उत्तरं तुम्ही देऊ शकत असलात तर तुम्ही ओपनली द्या, काही प्रश्नांची उत्तरं तुम्ही देऊ शकत नसलात तर क्लिअरली मला सांगा की नाही या प्रश्नाचं आपण उत्तर देऊ शकत नाही. पण मला अपेक्षा राहील की आपण प्रत्येक प्रश्नाचं, मला नाही असं वाटत की कुठल्या प्रश्नाचं मी उत्तर देऊ शकणार नाही, कारण मी माझ्या जीवनामध्ये स्वच्छ आणि चारित्र्य स्वच्छ ठेवणारा व्यक्ती आहे. आणि त्यामुळं आपण कुठलाही प्रश्न विचारावा त्या प्रश्नाचं उत्तर पॉझिटिव्हच असेल. निश्चित साहेब. खरं बघायला गेलं तर साहेब राजकारणापासून आपण सुरुवात करूया, कारण आता जे सगळे सुरू आहे ते राजकारण. तर पहिला राजेश क्षीरसागर राजकारणामध्ये येण्याच्या अगोदर विद्यार्थी दशेमध्ये असताना, कॉलेज दशेमध्ये असताना नेमकी कशी ही होती स्वभावाची? प्रत्येक वेळी अन्यायाच्या विरोधात लढणं हे माझ्या लहानपणापासून माझ्या जीवनात आलेलं आहे. ज्या ठिकाणी आपण बसलोय हे माझं जुनं घर आणि याबरोबर तळमजल्यावर पलीकडच्या खोलीमध्ये हिंदुत्वाची चळवळ इथून चालायची. हिंदू एकता आंदोलनाच्या माध्यमातून हिंदुत्ववादी कार्यकर्ते ही चळवळ उभी केली होती. मला वाटतं 82-83ची गोष्ट असेल 1900. आणि त्यावेळेला या कार्यकर्त्यांच्यावर अन्याय व्हायचा, अटकेत जायचे, त्यावेळी ते माझ्याकडे घरी लपून बसलेले असायचे. आणि त्यावेळेला मी साधारणतः 13-14 वर्षाचा कार्यकर्ता किंवा एक लहान मुलगा होतो. आणि एकंदरीत जरी ती बघितलं तर मला हिंदुत्वाच्या बाबतीत एवढं प्रेम निर्माण व्हायला लागलं. माझे मोठे बंधू कैलासवासी संजय क्षीरसागरांचा आज या ठिकाणी उल्लेख करावा लागेल.
कारण सातत्यानं त्यांच्या तोंडामध्ये ध्यानात मनात नेहमी राम मंदिराचा विषय असायचा आणि ते नेहमी म्हणायचे राम मंदिर झालं पाहिजे. रामाच्या मंदिराचं बाबरानं नासधूस केली आणि त्या ठिकाणी बाबरी मशिदीची स्थापना केली. आणि मग त्यावेळेला 82 पासूनचा एक हिंदू युवकांचा एक ओघ होता की कुठल्याही परिस्थितीत राम मंदिराची स्थापना झाली पाहिजे. आणि त्यातूनच घडत मी हिंदू एकतामध्ये गेलो. हिंदू एकताच्या माध्यमातून काम करत असताना 1986 साली मला आठवते 5 मेला शिवसेना प्रमुख पहिल्यांदा कोल्हापुरात आले. 6 मेला शिवसेनेची स्थापना झाली आणि त्या दिवसापासूनच त्यांचं 6 मेचं जे भाषण होतं बिंदू चौकातलं, त्यावेळी मी 18 वर्षाचा होतो आणि त्या 18 वर्षाचा असताना त्यांचं भाषण ऐकून मी एवढा भारावून गेलो की त्याच दिवशी मी शिवसेनेत प्रवेश केला. आणि माझं एकंदरीतच पहिल्यापासूनचं एक स्वभाव आहे मदत करणे, प्रत्येकाला निस्वार्थीपणानं साथ देणे. आणि त्यामुळं माझं मित्रांचं जाळं फार मोठं आहे. म्हणजे एवढं मोठं माझं मित्रांचं जाळं आहे की मला निवडणुकीमध्ये कुठलंही कमर्शियल म्हणजे इन द सेन्स तुम्हाला सांगतो पैसे देऊन काम करायला कोणाला बोलवावंच लागत नाही किंवा पैसे देऊन मतदान पण विकत घ्यायला लागत नाही. एवढं माझं मित्रांचं मोठं जाळं आहे. माझं मित्रांचं एवढं मोठं जाळं पाहून शिवसेना प्रमुखांनी मला तातडीनं विद्यार्थ्यांच्या जिल्हा प्रमुखपदी त्यावेळी नेमलं आणि मग माझ्या जीवनाची ही राजकीय त्यावेळेला साधारणतः वय 18 वर्षाचं असताना मी पहिल्यांदा 19 वर्षाचा असताना 1987 साली शिवसेनेच्या भारतीय विद्यार्थी संघाचा जिल्हा प्रमुख झालो. वामनराव महाडिक तेव्हा संपर्क प्रमुख होते. आमचे बाळ गाडगे कैलासवासी जे भगतसिंग तरुण मंडळाचे अध्यक्ष शिवसेनेचे शहर प्रमुख होते, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत होतो. कैलासवासी रामभाऊदादा चव्हाण असतील, कैलासवासी शिवाजीरावदादा चव्हाण असतील, माजी आमदार सुरेशराव साळोखे देखील असतील, यांच्या नेतृत्वाखाली मी या शिवसेनेमध्ये काम करायला आम्ही सुरुवात केली. पण शिवसेनेच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून मी शिवसेनेत आहे. आता तुम्ही बोलताना म्हणालात की मित्रांचं मोठं जाळं आहे. हो, आजच्या घडीला साहेब जर का बघायला गेले तर नेत्याला कार्यकर्ते गोळा करावे लागतात. नेत्याला कुठली सभा असेल किंवा काय असेल तर आता जिवंत उदाहरण आहेत. काही लोकांच्या सभेला सुद्धा आता काही कार्यक्रम जरी असतील तरी लोक जमा होत नाहीत, कारण लोक पहिल्यासारखे आता राहिलेली नाहीत. तुमचे प्रत्येक आम्ही कार्यक्रम बघतोय, तुमच्या कार्यक्रमाला गर्दी मोठी असते. परवा आम्ही दक्षिणचा सुद्धा बघितला तर तिथं तुम्ही सुद्धा ती गर्दी जी होती ती वेगळीच होती. हे कार्यकर्ते नेमकं जपलाय कसं आणि त्याच्या मागचं लॉजिक काय? एक लक्षात ठेवा, आपण कार्यकर्त्यांचं जाळं निर्माण करत असताना यूज अँड थ्रोची जी आजची जी संकल्पना या राजकारणातली आहे, म्हणजे निवडणुका आल्या की पैशाचा वापर करायचा नंतर कोणाला विचारायचं नाही. कॉम्प्युटरमध्ये सिस्टीममध्ये फक्त मंडळांची नावं आहेत, कार्यकर्त्यांची नावं आहेत, पण कॉम्प्युटर 5 वर्ष काम करत नाही ना. 5 वर्ष काम करणं गरजेचं आहे. कार्यकर्त्यांच्या सुखादुखामध्ये जाणं गरजेचं आहे. त्यांच्या अडचणीला मी नेहमी म्हणत असतो, निवडणुकीत माझ्याकडे कोणी 5 पैसे मागायचे नाहीत, पण एखाद्याला जर माझ्याकडनं माझी गरज असेल त्यावेळेला मी 5-10 लाख रुपये खर्च करायला सुद्धा एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत कमी पडत नाही. आपलं नातं हे प्रेमाचं असावं, कौटुंबिक असल्यासारखं असावं, आपलं कमर्शियल नसावं, हे एक माझी पहिल्यापासून भूमिका आहे. आपण पाहता आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या 2.5 वर्षामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे अनेक कार्यक्रम झाले. मग त्यामध्ये शासन आपल्या दारी असेल, मुख्यमंत्री लाडकी बहीण मेळावा असेल, त्याचबरोबर कार्यकर्त्यांचा मला मेळावा त्यांनी घ्यायला लागला. किंवा आज होत असणारा आज विकास कामांचा उद्घाटन सोहळा आपण पाहावा. यामध्ये आपल्याला ज्या पद्धतीनं पूर्वी शिवसेना प्रमुखांच्या सभांना लोक हलगी वाजत नाचत गाचत, म्हणजे त्यावेळेला तर ते फार डिजिटलची दुनिया नव्हती, पण आज ते पूर्ण पोस्टर वगैरे आज घेऊन जातात. पण अशा पद्धतीनं जी काही लोक माझ्यावर प्रेम करत असतात, माझ्या एका फोनवर हजारो युवक येत असतात, मला वाटतं हे माझं भाग्य आहे. आणि मला वाटत नाही की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हे इतर नेते असावं, मला माहित नाही, पण मला वाटत नाही असावं असं. आणि म्हणून मला हे मी हे जे मिळवलेलं आहे हे प्रामाणिकपणाचं या ठिकाणी सगळं फळ आहे असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. खरं बघायला गेलं तर विद्यार्थी दशेत असताना सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्ही वाहून घेतलात म्हणे आपण, पण साहेब हे राजकारणाकडे येण्याचे जे काही म्हणजे त्याच्या मागचं डायरेक्ट असतील इनडायरेक्ट असतील गुरु म्हणूयात आपण, तर ते कोण होतं? माझे गुरु शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब. एक लक्षात घ्या, 1987 साली मी भारतीय विद्यार्थी संघाचा जिल्हा प्रमुख होतो, पण माझं 1990 साली वयाच्या 22व्या वर्षी माझी धर्मपत्नी सौ वैशाली क्षीरसागर यांच्याशी लग्न झालं. आम्ही कॉलेजमध्ये एकत्र शिक्षण घेत होतो. ज्यावेळेला लग्न झालं त्यावेळी पुढं मला प्रश्न होता संसाराचा, आणि मग त्यावेळी मी एक थोडंसं राजकारणापासून बाजूला गेलो आणि माझा व्यवसाय उभा केला. माझ्यात प्रत्येक गोष्टीत प्रामाणिकपणा आहे आणि त्यामुळे मी प्रत्येक गोष्टीत यशस्वी होतो, याची मला खात्रीने मी होऊन देखील दाखवलेलं आहे. आणि मग त्यावेळेला मी 1990ला आम्ही दिलीप देसाईंना तिकीट दिलं, आमदार झाले. 95ला सुरेशजी साळोखे झाले, 99ला झाले. 2004 साली
श्रीमंत छत्रपती मालोजीराजेंनी सुरेश साळोखेंचा पराभव केला. 2004 ते 2009 कारकीर्द त्यांची होती. 2005ला किंवा 2004 नंतर शिवसेनेमध्ये मोठी भूकंप झाली. त्यामध्ये राज ठाकरे पक्ष सोडून गेले, नारायण राणे पक्ष सोडून गेले. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातले नेते, माजी आमदार सुरेश साळोखे किंवा तत्कालीन जिल्हा प्रमुख रामभाऊदादा असतील, सर्वजण पक्ष सोडून गेले. आणि मग त्यावेळेला मला अचानक एकदा शिवसेना प्रमुखांचा फोन आला, उद्धवजींचा फोन आला. आणि मग शिवसेना प्रमुखांना बोलायचं होतं माझ्याशी. मला शिवसेना प्रमुख 2005 साली मला आठवतोय तो दिवस. त्यावेळी शिवसेना प्रमुख म्हणले, काय चाललंय तुझं? मी म्हणलं, साहेब काय ठीक आहे, राजकारणात तर आहेच. म्हटलं पक्ष कधी मी सोडलाच नाही आणि नेहमीच माझी निवडणुकीत मदत असते, मला काय सांगावं लागत नाही साहेब. नाही तुझ्याकडे काम आहे, तू मुंबईला येऊन मला त्यांनी बोलवून घेतलं आणि मला त्यांनी पश्चिम महाराष्ट्राची विद्यार्थी सेनेची जबाबदारी दिली. 1 वर्षभर हे काम कर. आणि मग वर्षभरात पश्चिम महाराष्ट्रात म्हणजे अभिजित पानसेंचा देखील सहभाग होता, जी उपरकर त्यामध्ये होते, आमचे मित्र अशोक आतिग्रे होते, माझा एक सहकारी कमलाकर जगदाळे देखील त्यामध्ये होता. आम्ही सगळ्यांनी मिळून साहेबांची भेट घेतली आणि पश्चिम महाराष्ट्राची विद्यार्थी सेनेची जबाबदारी घेतली. आणि पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी घेत असताना पश्चिम महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांचं एक वेगळं जाळं निर्माण केलं. आणि मग मला त्यांनी विचारलं की तू शाखा स्थापन करू शकशील का? तर त्यावेळेला 81 प्रभाग 77 प्रभाग होते. मी म्हटलं साहेब 1 महिन्याच्यात तुम्हाला 77 शाखा मी स्थापन करून देतो. आणि मग त्यांनी मला शहर प्रमुख पदाची जबाबदारी दिली, शिवसेना प्रमुखांनी जबाबदारी दिली आणि मग मी 1 महिन्यात 77 शाखा स्थापन करून दाखवल्या. आणि शिवसेनेचा झंझावात पुन्हा या पश्चिम महाराष्ट्रामध्ये मी निर्माण केला. 2009 साली मला शिवसेना प्रमुखांनी विधानसभेची उमेदवार दिली. मी आपल्याला अभिमानानं सांगतो की त्यावेळेला मी निवडून आलो, चंद्रदीप नरके निवडून आले, हातकणंगल्याच्या बाजूच्या मतदारसंघामध्ये सुजित मिंचेकर निवडून आले. ह्या तिन्ही मतदारसंघामध्ये हे उमेदवार निवडून येण्यात मागं माझं फार मोठं वाटा आहे. कारण शहरामध्ये जे केलं जातं ते जिल्ह्यात पिकलं जातं, पेरलं जातं ते जिल्ह्यात पिकलं जातं. असं म्हणतात की कोल्हापूर उत्तर हा शहर जिल्ह्याचा आत्माच आहे असं म्हटलं. आपण म्हटलं हाय व्होल्टेज मतदारसंघ. हाय व्होल्टेज एवढ्या करता म्हटलं जातं की या ठिकाणी कोल्हापूर उत्तरचा मतदार आमदार होणं म्हणजे बऱ्यापैकी जिल्हा पूर्ण त्याला माहिती असतो किंवा जिल्ह्यामध्ये त्याचं एक वेगळं वलय असतं. आणि त्यामुळे हाय व्होल्टेज नेहमीच हा मतदारसंघ राहिलेला आहे. मी 2 वेळा निवडून आलो, 3ऱ्यांदा पराभव झाला. ठीक आहे, राजकारणामध्ये जय पराजय असतो, पण पराजयामुळे मी खचून गेलो नाही. दुसऱ्याच दिवशी मी आंदोलनाच्या माध्यमातून कामाला सुरुवात केली. आणि आज आपण पाहता मी कुठला इगो माझ्या मनामध्ये बाळगत नाही, पण कोल्हापूरची जनता ही प्रामाणिक आहे, स्वाभिमानी आहे. मी माझ्या 3 निवडणुकीमध्ये कुठल्याही मतदाराला 1 रुपया दिलेला नाही आणि ना देणार आहे. मी माझ्यावर प्रेम करत असणारी मंडळी आहेत, रंजले गांजलेले रिक्षावाले, कर्मचारी, ज्यांना कोण नाही त्यांच्यासाठी मी काम करणार माणूस आहे. आणि त्यांना देखील माहिती आहे. आपल्याला 2019 निवडणूक आठवत असेल, माझा पराभव झाला, पराभव मला मान्य आहे. हे चालायचं राजकारणामध्ये. आणि म्हणून आज जेवढा प्रामाणिकपणा त्यावेळेला होता तेवढा आज देखील ठेवला. 19च्या पराभवानंतर दुसऱ्या दिवशी कामाला लागलो. सुदैवानं मी राज्य नियोजन मंडळाचं माझ्याकडे पद राहिलं, त्यानंतर मित्राचं पद राहिलं. 5 वर्षामध्ये 4,000 कोटीच्या वरती निधी आणला, न्याय दिला. आज रंकाळा बदलतोय आपल्याला दिसते. आज गांधी मैदानाचं चांगलं स्वरूप आपल्याला दिसते. 300 कोटी रुपये आपण अमृत योजनेच्या माध्यमातून आणले. आज ड्रेनेज लाईन सगळ्या होणार आहेत. 100 कोटी रुपये रस्त्याला आणलेले आहेत. म्हणजे अशा अनेक गोष्टी सांगता येतील. कन्व्हेन्शन सेंटरला 277 कोटी आणलेले आहेत. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये सगळ्यांचा कार्यकाल एकत्र केला तर एवढा निधी आणला नाही. तो मी 2.5 वर्षाच्या काळामध्ये कोल्हापूरसाठी आणला. आता निधी आणला तरी काही लोक उलटी बोलतच असतात. आता बोलणाऱ्यांची काय तोंड आपण थांबवू शकत नाही ना. माझं एवढंच आव्हान आहे की चांगलं केलेलं तर चांगलं म्हणा, विरोध राजकारणात असावा. पण मला निश्चितपणे खात्री आहे, तुम्हाला सांगतो, कोल्हापूरची जनता ही स्वाभिमानी आहे, हेरत असती. माझा गेल्या वेळेला पराभव हा काही गोष्टी असतील त्याला कारणीभूत, पण त्यामधलं प्रमुख कारण होतं की विरोधकांना माझा पराभव करणं एवढं सोपं नव्हतं. त्यामुळं त्यांनी बदनामीचं षडयंत्र माझ्यावर रचलं होतं की ज्या गोष्टीत मी कुठल्याच नव्हतो कधी. पण मी मात्र ह्या गोष्टीला उत्तर देण्याचं का टाळलं? मी देखील स्वाभिमानी होतो. मी काय जनतेला माहीत आहे ना. तरीच देखील माझा थोडक्यात पराभव झाला. हा पराभव म्हणता येत नाही. लोक माझ्यावर राहिली हे महत्वाचं आहे, एवढा मोठं षडयंत्र असून. आणि मग आता दिसेल पुढच्या निवडणुकीमध्ये, मला खात्री आहे. आता तुम्ही साहेब बोलताना एक म्हटलात की इतक्या कोटीचा निधी आला, पण एवढा मोठा निधी आला. ज्या वेळेला आम्ही कोल्हापूरमध्ये फिरतोय, रिपोर्टिंग करतोय, लोकांच्या सोबत चर्चा करतोय, त्यावेळेला लोकांच्याकडून अनेक प्रत्युत्तरं ज्या वेळेला येतात, त्यावेळेला ती प्रत्युत्तर अशी असतात की एवढा मोठा निधी येतोय तर तो जातोय कुठं? रस्त्यांचा प्रश्न आज साहेब आपण बघतोय. रस्त्यांचा प्रश्न ऐन गणपतीच्या पिरियडमध्ये तुम्हीच महापालिकेमध्ये जाऊन ते पॅचवर्कचं काम करून घेतलात, मान्य आहे आम्हाला. पण हे कशामुळे एवढं जर का कोल्हापूरकडं मुख्यमंत्र्यांचं लक्ष आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, मग कोल्हापूरची डेव्हलपमेंट थांबल्या कुणामुळे? नाही, आपल्या या प्रश्नाला खरोखर आपण चांगला प्रश्न विचारला. रंकाळ्याला मी ज्यावेळी 20 कोटी आणले त्यावेळी तिथं विरोध सुरू झाला. मी तुम्हाला
या ठिकाणी आई अंबाबाची शपथ घेऊन सांगतो की मी त्या ठिकाणी उद्घाटन देखील केलं नाही. का केलं नाही तर काम होऊन द्या. आणि आज रंकाळा दिसतोय. गेल्या आठवड्याभरात 15 दिवसात रंकाळ्याचे व्हिडिओ लोकांनी काढून आता पाठवायला सुरुवात केली आहे. तुमचं या प्रश्नाचं एक प्रमुख उत्तर आहे. तुम्ही रस्त्याचा विषय आज घेताय. मला सांगा 2007 साली नगरोत्थानच्या माध्यमातून किंवा IRBच्या माध्यमातून 220 कोटीचा रस्ते विकासाचा प्रकल्प आला. तो काय केला हो प्रकल्प? त्या रस्ते वरच्यावरती केले गेले, युटिलिटी आत राहिल्या. प्रत्येक व्यक्तीला पाण्याची लाईन घेताना, लाईटची लाईन घेताना किती त्रासाला सामोरं जावं लागलं माहिती आहे का आपल्याला? मग 100 कोटी ज्यावेळी मंजूर करून आणले त्यावेळेला मी पहिल्यांदा आयुक्तांना सूचना दिल्या, रस्ते करायला थोडा उशीर झाला तर चालेल पण युटिलिटी शिफ्ट करा. लोकांना त्याचा त्रास होता कामा नये. रस्ते पुन्हा फोडले जातात, पुन्हा ते मात्र होतात. त्यापेक्षा तुम्ही युटिलिटी शिफ्ट करा. आणि मग 1 महिना 2 महिने रस्त्याला उशीर झाला तर काय हरकत नाही. पण 100 कोटी ज्यावेळी शासन देतं त्यावेळेला त्याचं काहीतरी काही दिवसाकरता तर ते राहिलं पाहिजे. आता तुम्ही हा विषय घेतला. दुसरा विषय, पूर परिस्थिती नियंत्रण आणण्यासाठी महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन, मित्रा संस्था, जसं केंद्रामध्ये नीती आयोग काम करतं, थिंक टँक म्हणून काम करतं, केंद्राला काही सूचना करतं, तसं राज्यामध्ये मित्राची स्थापना झालेली आहे. त्याचा मी उपाध्यक्ष आहे, मला मंत्री दर्जा आहे, त्याचे अध्यक्ष सन्माननीय मुख्यमंत्री आहेत. तर मित्राच्या माध्यमातून मित्राचं कामच हे आहे की जे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी इंडिया @47 देशाला महासत्ता बनण्याचं जे स्वप्न आपल्याला दाखवलेलं आहे त्यासाठी नीती आयोग केंद्रात काम करते. मग मित्रा महाराष्ट्रासाठी ते काम करते. आपल्याला माहीत आहे की इतर राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्राचा GDP नेहमी चांगला राहिलेला आहे, देशाचा विकास दर देशामध्ये. मग आता जर नीती आयोग या पद्धतीनं महासत्ता बनण्याच्या दृष्टीने काम करते तर राज्याची देखील तेवढीच जबाबदारी आहे. या हेतून आपण मित्राची स्थापना केली. मित्राचा मी उपाध्यक्ष आहे. त्याचा कार्यकाल म्हणजे कारभार पूर्ण मी चांगल्या पद्धतीने हाताळत असतो. कुठल्याही राज्याची प्रगती होत असताना होणारं नुकसान टळणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आपण पहिला प्रोजेक्ट कुठला घेतला? मित्राचा पहिला प्रोजेक्ट आपण घेतला पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी MRTP प्रोजेक्ट घेतला, ज्याला वर्ल्ड बँकेनं साधारणतः 2700 कोटी रुपयाचा फायनान्स केला आणि आम्ही शासन त्याला 700 का 800 कोटी रुपये देतो. तर यामध्ये कोल्हापूर सांगली जी भयानक पूर परिस्थिती 2019 आणि 21ला झाली, 5-5 हजार कोटीचं नुकसान झालं. पहिल्या टप्प्यात 5,000 झालं, दुसऱ्या टप्प्यात 1-1.5 हजार कोटी झालं. दूध दुभती जनावरं वाहून गेलं, जे आपलं मोठं गोधन म्हणतो ते वाहून गेलं. त्याचबरोबर तुम्हाला सांगतो रस्ते वाहून गेले, जमिनी वाहून गेल्या, गाड्या वाहून गेल्या, घराघरात पाणी शिरलं. हा प्रकल्प आणल्यानंतर आता याचं या 2-3 महिन्यात टेंडर लागेल आणि पुढच्या काळामध्ये पूर परिस्थिती या ठिकाणी उद्भवणार नाही. त्याला अनेक उपाययोजना त्यामध्ये केलेल्या आहेत. हा पहिला प्रोजेक्ट आपण राबवतोय. मित्राच्या माध्यमातून दुसरा प्रोजेक्ट आपण असा राबवतोय की शेतीला आपण सबसिडी देतो आणि त्याचा भार आपण उद्योगधंद्यांवर किंवा उद्योजकांवर टाकतो. ही उद्योजकांची नेहमीच ओरड असायची. मग आता विषय शेवटी असा आहे की त्यांच्यावर किती दिवस आपण भार टाकणार. त्यामुळे आपण नाबार्डच्या माध्यमातून 15,000 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट या ठिकाणी आणतोय की प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक गाव पातळीवर जर फीडर असणार आणि तिथून शेती पंपासाठी सौर ऊर्जेद्वारे आपण विजेचा पुरवठा करणार आणि मग ह्यांच्यावरती येणारा भार आपण कमी करतोय आणि मग प्रगतीच्या दिशेने राष्ट्र पुन्हा चांगल्या पद्धतीने पुढे जाते. आणि तिसरा प्रोजेक्ट आपण आणतो एशियन बँकेच्या माध्यमातून. तर 10,000 कोटीचा प्रोजेक्ट असा आहे की राज्यातले 36 प्रकल्प अपुरे आहेत कृष्णा खोऱ्यासारखे, ते पूर्ण केल्यानंतर राज्याच्या प्रगतीला एक चांगली वाट मिळेल. हे 3 प्रकल्प आपण मित्राच्या माध्यमातून राबवतो आणि म्हणून अशा पद्धतीनं आपण हे 3200 कोटीचा प्रकल्प कोल्हापूरसाठी आणलेला आहे. हे एक मोठा निधी कोल्हापूरसाठी आलेला आहे, लक्षात घ्या. त्याचबरोबर 277 कोटी कन्व्हेन्शन सेंटर असेल, म्हणजे फार मोठा निधी या ठिकाणी आलेला आहे. तर या सगळ्या गोष्टीचा टेंडरिंग प्रोसेस आहे, त्याला काही टेक्निकल गोष्टी आहेत. नाही, मला आपल्याला एक उत्तर द्या, पूर्ण करून द्या. यामध्ये आपण म्हटला की रस्ते पूर्ण झालेले दिसत नाही. बरोबर. कुठल्याही गोष्टीला तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, यात एक तर 2 गोष्टी आहेत. या महाआघाडीनं बिघाडीनं किंवा या काँग्रेस राष्ट्रवादीनं एवढी घाण करून ठेवलेली आहे. पण तुम्ही बघा या कोल्हापूरला झालंय काय, कोण पालकमंत्री झाले, कोण मंत्री झाले, त्यांनी काय केलं? त्यांनी काही केलेलं नाही. आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात काम करत असताना, एवढा निधी आणत असताना आपण जे म्हणता काम दिसत नाही, ह्या सगळ्या गोष्टीची एक हे असती, म्हणजे आपण प्रोसेस असती. निधी आला की त्याला आपण टेक्निकल ॲडवायझर असतात, त्यानंतर टेंडर होतं, त्यानंतर ती लोक भरतात आणि हे सगळं ह्या गोष्टीला वेळ असतो ना आणि मग ते काम सुरुवात होतं. एक लक्षात घ्या, पुढच्या 3 ते 6 महिन्यामध्ये कोल्हापूर बदललेलं आपल्याला दिसेल. पण लोकांच्या अपेक्षा आता बोर्ड लागलेत म्हणजे रस्ता झाला पाहिजे. नाही, एक लक्षात घ्या, आता लोकांचं चुकीचं पण काय म्हणता येत नाही. कारण पूर्वी जी घाण करून ठेवलेली आहे, योग्य वेळी काय केलेलं नाही, त्याचं आम्हाला आता भोगावं लागायला आले, त्याच्यामुळे आमच्यावर टीका होत आहेत. पण माझी कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम नागरिकांना माझं आव्हान आहे, विनंती आहे की आपण थोडा आम्हाला वेळ दिला पाहिजे.
सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब कशा पद्धतीनं काम करतायत ते कोल्हापूरच नाही तर संपूर्ण राज्य पाहते. आज कल्याणकारी समाज कल्याणकारी योजनांचा बेताज बादशाह म्हणलं तर त्यांना चुकीचं ठरणार नाही. कारण महिलाच नव्हे तर ज्येष्ठ नागरिक असतील, युवती असतील ज्यांना मोफत शिक्षण केलं, म्हणजे अगदी उच्च शिक्षण सगळं आपण राज्य शासन त्याचा भार आपल्यावर घेते. तर आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये जर बघितलं, शेतकरी असतील, सगळ्यांसाठी काही ना काही त्यांनी केलेलं आहे. आणि हे करत असताना राज्याचा विकास देखील ते करतायत. आपल्याला निश्चितपणे महाराष्ट्र बदललेलं दिसेल. साहेब, उत्तर विधानसभा मतदारसंघ, या मतदारसंघामध्ये आज बघायला गेलं तर महाविकास आघाडीकडून असेल किंवा महायुतीकडून असेल, इच्छुक भरपूर जण आहेत, पण आपले कोण पत्ते टाकायला अजून तयार नाही आहेत. तुम्ही या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहात, इच्छुक म्हणून आहात, तिकीट काय मोस्टली म्हणजे तुमच्याच पदरात पडेल ह्यात काही शंका नाही. पण समोर प्रतिस्पर्धी कोण येईल किंवा बरेच जण इच्छुक आहेत, कोण पत्ते टाकत नाहीत, तर ह्याच्याबद्दल आता काय सांगाल तुम्ही? नाही, हेच तर सगळ्यात डेंजर असतं. 2019ला मी तुम्हाला सांगतो की अगदी शेवटच्या 14 दिवसापर्यंत माझ्या विरोधात उमेदवार नव्हता. पण त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. त्यावेळेला जाणीवपूर्वक माझ्या बाबतीत निगेटिव्हिटी निर्माण केली होती. पण गेल्या 5 वर्षामध्ये मी हरलो आणि दुसऱ्या दिवशी कामाला सुरुवात केली. लोक पण पाहतात, त्यामुळे यावेळेला त्यांचा ते फासे यावेळेला यशस्वी होणार नाहीत. मी एवढंच सांगेन की मी अत्यंत प्रामाणिकपणे गेल्या 5 वर्षामध्ये काम करतोय. अनेक रुग्णांना जीवदान दिलेलं आहे, मोठ्या प्रमाणात विकास निधी आणलेला आहे, मोठ्या प्रमाणात शासकीय योजना आणले. आता महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा बघा, 507 कर्मचाऱ्यांना मी कायम करून घेतलं. 35 वर्ष ही लोक झगडतात, 35 वर्ष. आणि म्हणून अनेक असे सामाजिक मी विषय हाताळलेले आहेत. या 5 वर्षात मतदारांनीच असं ठरवलेलं आहे की यांच्याशिवाय कोण नाही आहे आपल्याला. मला याची खात्री आहे, तुम्हाला सांगतो. आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं हे कोल्हापूर आहे, छत्रपती शाहूरायांचं कोल्हापूर आहे, स्वाभिमानी कोल्हापूर आहे. कुणी तर सांगितलं म्हणून काय करत नाही. गेल्या वेळा माझ्या बाबतीत थोडी निगेटिव्हिटी निर्माण केली गेली, ह्याची अनेक कारणं आहेत, ते सांगायला गेलं तर बराच वेळ जाईल. पण निश्चितपणे मतदारांनी परत एकदा आता बघितलेलं आहे की गेल्या 5 वर्षामध्ये जी चूक केली ती परत व्हायला नको अशी मानसिकता झालेली आहे. माझी देखील मतदारांना विनंती आहे की आपण सत्य पाहावं आणि त्यानंतरच निर्णय घ्यायचा असतोय. आणि त्यामुळे आपण जे म्हणता की कोणतरी येण्याची शक्यता आहे, कोणतरी येण्याची शक्यता आहे, पण निश्चितपणे मला खात्री आहे मी केलेल्या कामाच्या जोरावर मी यावेळेला मला लोक परत एकदा त्यांची सेवा करण्याची संधी देतील. साहेब, आता तुम्ही म्हटलात की निगेटिव्हिटी माझ्याबद्दल एक पसरवायचा षडयंत्र रचलं गेलं. पण सोशल मीडियावरती साहेब काही दरम्यानच्या काळात व्हिडिओ व्हायरल झाले. या व्हिडिओमध्ये आपण एखाद्याला मारहाण करतानाचा व्हिडिओ असेल, मागचा एक व्हिडिओ होता एका फ्लोअरवरती कुठल्या तरी होता, ते एकदम मारहाण करताना व्हिडिओ असेल. मी आपल्या माध्यमातून जाहीर आव्हान करतो आणि मतदारांना देखील या ठिकाणी मी आश्वासित करतो, जर मी मारलेला व्हिडिओ तो बिल्डर असेल तर मी माझ्या जीवनातून आजच राजकीय संन्यास घेतो. कारण तो व्हिडिओ होता तो शिवसेनेचा माजी नगरसेवक महेश कदमचा होता. महेश कदमला 2010 साली शिवसेनेनं बाय देऊन बाहेरून पाठिंबा देऊन निवडून आणलं आणि 2015ला परत एकदा महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या. त्यावेळी नागेश घोरपडेंच्या पत्नी यांना शिवसेनेने उमेदवार दिली, पण केलेल्या उपकाराची फेड न करता महेश कदमनं त्यांच्या विरोधात प्रचार केला आणि त्यांना पाडलं. हा राग माझ्या मनात होता, पण तो राग धरून मी त्यांना काय बोललो नाही. पण त्या ठिकाणी त्यांनी एका ठिकाणी माझ्या घराच्या समोरच येऊन माझ्या मुलाला काही जाब विचारण्याचा प्रयत्न केला. माझ्या डोक्यात तो थोडा राग होता, नाही असं नाही, थोडा मी रागीट देखील आहे, कारण मी कुणाला उगीच कधी त्रास दिलेला नाही, मी न्यायासाठीच लढणारा माणूस आहे. आणि मग त्यावेळेला तो मारलेला व्हिडिओ त्यांनी निवडणुकीच्या दिवशी सकाळी काढला आणि माझा बदला घेतला आणि त्यामध्ये असं भासवलं गेलं की तो बिल्डर होता. तो बिल्डर नाही आहे. माझं आज या ठिकाणी ओपन चॅलेंज आहे, जर बिल्डर असेल तर मी माझ्या राजकीय जीवनात संन्यास घेतोय. साहेब, तो ठीक आहे, त्याचं तुम्ही उत्तर दिलेलं आहे, त्याच्याबद्दल काही विषय नाही. पण जो व्हिडिओ घरामधला व्हिडिओ व्हायरल झाला होता त्याच्याबद्दल काय सांगा? एक लक्षात ठेवा, काम करत असताना राजकारणामध्ये निगेटिव्हिटीला समोर जावं लागतं. काही त्याची कारणं आहेत. आता ते घरगुती वाद होता, त्याचं राजकारणामध्ये कोणीतरी भांडवल केलं. निश्चितपणे मी आपल्याला सांगू इच्छितो की तो जो व्हिडिओ प्रसारित झाला होता, एखाद्या आमदाराच्या घरावर कार्यक्रम सुरू असताना वरती भांड्याचा त्रास होतो म्हणून जर कोण लाद घालत असेल आणि ती रिॲक्शन होती तर ती चुकीची होती का? त्याला एवढं राजकीय स्वरूप मोठं देणं म्हणजे आता उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे विधान परिषदेतील त्या ठिकाणी विरोधी पक्ष नेते येतात, म्हणजे हे राजकारण हे लक्षात येतेच. आणि म्हणून आम्ही अनेक लोकांची घरं घडवण्याचा प्रयत्न करतोय, कोणाचं घर बिघडवण्याचा आम्ही कधीच प्रयत्न केला नाही, घरं बांधण्याचा प्रयत्न करतोय. आणि मग त्यामुळे हे राजकारण हे लोकांना कळून चुकलेलं आहे. हा विषय आता जुना झाल्याने त्यांना देखील कबूल आहे आता की ते चुकीच्या पद्धतीने त्यांचा वापर केला गेला. त्यामुळे हा प्रश्न संपलेला आहे, घरगुती विषय होता.
साहेब दुसरा एक माझा प्रश्न आहे की जयप्रभा स्टुडिओचे विषय आहे, ती जी जागा आहे ती आपण हस्तांतर केली अशा पद्धतीच्या आपल्यावरती आरोप होत आहेत. जयप्रभा स्टुडिओ हा खाजगी होता. कैलासवासी भारतरत्न लता मंगेशकर दीदी यांच्या मालकीचा हा स्टुडिओ. महालक्ष्मी स्टुडिओ हा स्टुडिओ घेतलेला आहे. तर एक लक्षात घ्या, या इंडियन लॉ प्रमाणे 18 वर्षावरील व्यक्तीला स्वतःची प्रॉपर्टी विकण्याचा आणि खरेदी करण्याचा अधिकार आहे. त्या अधिकारांतर्गत त्याची सरकारची जी फी असते रजिस्ट्रेशन, ती फी पुन्हा व्यवहार झालेला आहे. तरी पण तो विषय पोटनिवडणुकीच्या दरम्यान काढण्यात आला, तो देखील राजकीय विषय होता. मला सांगा, स्टुडिओची खरेदी त्या कंपनीनं 2019ला केलेली आहे. निवडणूक होती 2022ला. मग 2 वर्ष झोपले होते का ते? बरोबर निवडणुकीच्या तोंडावर का काढला तो विषय? ठीक आहे, मला मान्य आहे. पण मी देखील कलाकारांच्या भावना ओळखून आज 2024 आहे, 5 वर्ष झाली, एक वीट देखील तिथले हलवायला सांगितले किंवा हलवून देणार नाही. मी उलट या संदर्भात सन्माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं की या संदर्भात ही जागा शासनानं ताब्यात घ्यावी किंवा महापालिकेनं ताब्यात घेऊन महापालिकेनं त्याला दुसरी जागा द्यावी. या पद्धतीनं वरनं आदेश आलेला आहे. आता काही गोष्टीला वेळ देखील लागतो, ही देखील गोष्ट पूर्ण होईल. पण दरम्यानच्या काळात त्या ठिकाणी शूटिंग देखील सुरू झालेलं आहे. आणि त्यामुळं ही गोष्ट फक्त राजकीय हेतून प्रेरित करण्यात आली होती. आमचा त्या स्टुडिओच्या मागं कुठलाही वाईट हेतू नव्हता, आज नाही आणि उद्याही नसणार आहे. निश्चितच आहे साहेब. भीमा कोरेगावची जी दंगल झाली त्यामधून भरपूर आपल्यावरती आरोप प्रत्यारोप झाले. खरं म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगू, 2019च्या निवडणुकीमध्ये मला सरळ लढून कोण हरवू शकत नव्हतं. त्यामुळे माझी राजकीय बदनामी करणे हाच त्यांचा एक अजेंडा होता. भीमा कोरेगावची दंगल जी 1 जानेवारीला ज्यावेळी सवर्ण आणि दलितांच्यावर केलेला हल्ला, याचा मी निषेधच करतो. त्याची रिॲक्शन 3 जानेवारीला उमटली. संपूर्ण राज्यभर दंगल सुरू झाली. पण या दंगलीमध्ये जी 3 जानेवारीला कोल्हापुरात ज्या पद्धतीनं तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली, यात आमच्या कोल्हापूरच्या एकाही आंबेडकरी चळवळीतल्या बांधवाचा त्यात हात नव्हता. बाहेरून कोणतरी आले होते, त्यांनी दंगल केली होती. आता माझ्यासारखा लोकप्रतिनिधी, मी कधीही कुठल्या जातीपाती धर्माचं राजकारण करणारा माणूस नाही. मी त्या ठिकाणी दंगल थांबवली. त्याचबरोबर एक मोठा मॉब सिद्धार्थनगरकडे चाल करून आलेला असताना मी पोलिसांच्या गाडीवर उभारून त्यांना आव्हान केलं की या महाराष्ट्राला अशा दंगली परवडणाऱ्या नाहीत, आपण दंगली घडवू नयेत, थांबवावं. पोलिसांना सहकार्य करून ती दंगल मॉब पांगवला. आणि मग खऱ्या अर्थानं राजकारण पुढच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या नेत्यांनी त्याचं राजकारण केलं. दलित वस्त्यांमध्ये माझ्या विरोधात एक वेगळं वातावरण निर्माण केलं आणि त्यामुळे ते माझ्या विरोधात मतदान गेलं नाही असं नाही. पण त्यानंतर 8 दिवसातच एक कांबळे म्हणून पेशंट होता, त्याचं ऑपरेशन कुठं होत नव्हतं, ते मी करून दिलं. आता तुम्हाला खरं सांगायचं गेलं तर मी माझ्याकडे येणारे आता 510 कर्मचारी रोजंदारीचे आहेत. 510 कर्मचारी कायम होत आहेत. त्यातले 400 कर्मचारी दलित आहेत. मग मी जातीवादी आहे का हो? 400 कर्मचारी दलित आहेत. आणि म्हणून हे राजकारणासाठी जे काय होते ना, एखाद्या कार्यकर्त्यावर अन्याय होतो, ते निश्चितपणे पुढच्या काळामध्ये मतदारांनी देखील लक्षात ठेवलं पाहिजे की आपलं कोण आहे, राजकारणासाठी कोण वापर करते. आणि मला खात्री आहे की हा विषय आता मागचा विषय आणि दलित आंबेडकरी चळवळीतील लोकांना देखील कळून चुकलेलं आहे की माझी यात काही कुठलीच चूक नाही. दरम्यानच्या काळात साहेब आपण परवाच एक ह्याला लंडन हाऊसला भेट दिली होती, तो नेमका प्रसंग काय? नाही, निश्चितपने मला ते सांगायला आवडेल. मी माझ्या कुटुंबासह युरोप टूरवर होतो, UK टूरवर होतो आणि 14 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्या दिवशी जयंतीचा दिवस असतो आणि मी दरवर्षी कोल्हापुरात जातो की मुन्हा मी या कोल्हापूरमध्ये डॉक्टर बाबासाहेबांचा पुतळा जो महापालिकेचा आहे तो सुशोभीकरण देखील मीच केलेला आहे. बिंदू चौकात देखील काम माझ्याच निधीतून झालेलं आहे की मुन्हा आज देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डिजिटल लॅब जे विचारेमाळा सुरू आहे काम, ते देखील मीच केलेलं आहे. आणि मी नेहमी जात असतो त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं. मी लंडनमध्ये असताना मला ते राहून वाटायला की आज बाबासाहेबांची जयंती आहे. त्यावेळी माझ्या एकदम लक्षात आलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे लंडन हाऊस आहे ते शासनानं आम्हीच आमच्या कारकिर्दीत घेतलं होतं आणि ते विकसित केलं होतं एक लायब्ररी म्हणून त्या ठिकाणी. मग मी त्या ठिकाणी मी जिथं उतरलो होतो लंडनमध्ये, तिथून एक 2 तासाचा रेल्वेचा प्रवास होता मेट्रोचा. मी त्या ठिकाणी माझे रिलेटिव्ह राहतात लंडनात, त्यांना घेतलो आणि चक्क त्या ठिकाणी मी त्या लंडन हाऊसमध्ये गेलो, तिथली लायब्ररी पाहिली आणि मला अत्यंत आनंद झाला की महाराष्ट्रातील रंजले गांजलेले किंवा ज्यांना कोणी नाही त्यांच्यासाठी काम करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांचं लंडन हाऊस त्या ठिकाणी आहे आणि मी त्यांच्या जयंती दिवशी त्या ठिकाणी जाऊन त्यांचे पत्रव्यवहार पाहिले, सगळं पाहिलं तर मला निश्चितपणे आनंद झाला. आणि मला वाटतं हा
बऱ्याच कमी लोकांच्या जीवनामध्ये असा प्रसंग घडलेला आहे की लंडनला जाऊन त्यांच्या त्या बाबासाहेबांच्या हाऊसमध्ये जाऊन राजकीय लोक तिथं मोस्टली अजून कोणी गेलेले नसेल मित्र. मला वाटत नाही कोण गेले असं, पण आमचे देवेंद्र फडणवीस साहेब ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळेला आम्ही ते विकसित केलं होतं लंडन हाऊस. बरोबर. राजेश क्षीरसागर म्हणजे एक तुम्ही आता बोललात की माझा स्वभाव थोडासा रागीट आहे, पण तुमच्याकडे साहेब बघताना ना प्रत्येकाचे एक भययुक्त बघतात की रागीट आहेत, काय बोलतील, कसं बोलू किंवा ह्या पद्धतीने एक राहतात. पण ॲक्च्युअलमध्ये माणूस राजेश क्षीरसागर म्हणून माणूस कसा आहे एक लक्षात घ्या. हे सगळं चित्र निर्माण केलेलं असतं. मी तुम्हाला सांगू का, अनेक लोकांना जीवदान देण्याचं मी आज काम करतोय. एखाद्याचं काम झालं तर आम्हाला जो आनंद असतो आमच्या मनाला, मी एकटाच सांगत नाही तुम्हाला, माझ्या पत्नी असतील, माझी दोन्ही मुलं असतील, माझा स्टाफ असेल, कुणावर अन्याय होऊ नये यासाठी आम्ही नेहमी प्रयत्न करत असतो. 10,000च्या वरती आम्ही आज रुग्णांची ऑपरेशन्स केलेले आहेत. आणि अगदी बॉम्बे हॉस्पिटल, लीलावती, कोकिलाबेन अंबानी, तुम्हाला सांगतो मुंबईतले टॉपमोस्ट दवाखान्यात केले आहेत. स्वतः जाऊन रुग्णांना तुम्ही घेऊन जातो. ह्यासह अनेक कर्मचारी असतील, फेरीवाले असतील, रिक्षावाले असतील. एक लक्षात घ्या, काम करत असताना आंदोलनात्मक ज्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीवर अन्याय करत असताना त्याचा राग आपल्या माध्यमातून जाहीर होणं म्हणजे माझा स्वभाव वाईट आहे का? मी तुमच्यासाठी जर काय एखादा व्यक्ती तुमच्यावर अन्याय करत असेल, पुढे मी येणार आहे. काही गोष्टी लोकांच्यावर अन्याय करत असताना मी ज्यावेळी त्यांच्या विरोधात त्यांना साथ देऊन दुसऱ्याच्या विरोधात उतरलो त्यावेळी माझी बदनामी कशी केली गेली ही पण मी सांगणार आहे आपल्याला. पण यामध्ये एखाद्याच्या पाठीमाग कोणी नाही आहे, तुमच्या पाठीमाग कोणी नाही आहे. त्यासाठी मी जर आधार म्हणून जर जो अन्याय करतो त्याला जर काय बोलत असतो मी रागीट झालो का? कुणीतरी समाजामध्ये जबाबदारी स्वीकारली पाहिजे की नाही? काय लोकांच्यावर अन्यायच होऊ द्यायचा? तर ह्या भूमिकेतून निश्चितपणे असा रागीट वगैरेचा काय प्रश्न आहे? मी कुणी सांगावं कुणाला मारलंय, उगीच काय केलंय? राग हा छत्रपती शिवाजी महाराजांनी, छत्रपती शाहू महाराजांनी आपल्याला स्वाभिमान शिकवलेला आहे, अन्यायाच्या विरोधात लढायला शिकवलेला आहे. पण यामध्ये आम्ही कुणाचं नुकसान कधी केलंय कुठं? कधीच नाही. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात रागानं बोलल्याशिवाय ते सुधारतात कुठं? म्हणजे याचा अर्थ कुणाला तर न्याय देण्यासाठी केलेली भूमिका आहे ती. मी स्वतः कुणाला त्रास दिलाय, माझ्यामुळे कुणाचं नुकसान झाले, कधीच असं असणार नाही. साहेब, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची शिकवण आहे की 20% राजकारण आणि 80% समाजकारण, त्या पद्धतीने आपली वाटचाल आहे. नाही, एक लक्षात घ्या, मी माझ्या जीवनामध्ये समाजकारणानं सुरुवात केलेली आहे. शिवसेनेची निर्मिती जी झालेली आहे ती मराठी माणसाला न्याय देण्यासाठी झालेली आहे. आणि मग शिवसेनेच्या निर्मितीनंतर उठाव लुंगी आणि बजाव पुंगी म्हणजे दाक्षिणात्यांचं प्राबल्य, उत्तर भारतीयांचं प्राबल्य मुंबईत जे होतं, म्हणजे विमा कंपनीमध्ये नोकऱ्या मिळायच्या नाहीत, बँकेमध्ये नोकऱ्या मिळायच्या नाहीत, उद्योगधंदे त्यांच्या हातात गेले, त्यावेळी शिवसेनेची स्थापना झाली. आणि शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर मराठी माणूस एकवटला. आणि त्यानंतर मग रुग्णसेवा ही पहिल्यांदा, म्हणजे आपले ब्लड डोनेशन कॅम्प्स, त्याचबरोबर आपले रुग्णांच्या तपासणीचे कॅम्प, त्यानंतर तुम्हाला सांगतो रुग्णवाहिका सगळीकडे आल्या. घराघरात किरकोळ भांडणं जरी असली तर लोक शिवसेनेच्या ऑफिसमध्ये यायची. आणि हेच सगळं आम्ही करत गेलो. या ठिकाणी कोल्हापुरात मोठ्या प्रमाणात शाखांची स्थापना केली. आणि खऱ्या अर्थानं शिवसेनेनं जो 80% समाजकारणाचा मूळमंत्र आम्हाला दिला होता तेच काम करत गेलो. शिवसेना प्रमुख नेहमी म्हणायचे 80% समाजकारणाने 20% राजकारण करा, 20% राजकारणात 100% राजकारण दडलेलं आहे. आणि म्हणून त्याच पद्धतीने आम्ही काम करत गेलो. मला तुम्ही सांगा, अनेक आता शिवसेनेची कार्यालय मी बांधलेली आहेत. अनेक तुम्हाला सांगतो, मी आमदार झालो म्हणून माझा वाद कशाशी, एक लक्षात घ्या, एक सिंपल गोष्ट अशी आहे, तुम्ही निवडून आला आमदार म्हणून ना, तर तुमचं सगळ्यांच्यावर चांगलं पाहिजे, शासकीय अधिकाऱ्यांच्यावर. माझं सगळ्यांच्यावर वाद कशा करता? जनतेसाठी. लक्षात ठेवा, आमदार म्हणून निवडून आल्यानंतर आपल्याला कामं करून घ्यायची असतात, आपल्याला अनेक काही गोष्टी करायच्या असतात. त्यामुळे आमदार कधीही कलेक्टर, SP किंवा यांच्याशी वाद करत नाही. पण माझा सगळ्यांशी वाद, मी जनतेसाठी. मी अनेक गुन्हे माझ्या अंगावर घेतले. LBTचं आंदोलन केलं व्यापाऱ्यांसाठी, मोठ्या प्रमाणात गुन्हे माझ्या अंगावर झाले, टोलचं आंदोलन झालं. आणि म्हणून हे करत असताना समाजसेवा देखील तेवढ्याच मोठ्या प्रमाणात माझी चालू होती. भगिनी मंचच्या माध्यमातून बचत गटांना न्याय दिला, अनेक स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज झाल्या, अनेक सामाजिक ॲक्टिव्हिटीज झाल्या. आणि म्हणून समाजकारणी मी सोडलेलं नाही. 80% समाजकारणाच्या दिशेनेच आमची वाटचाल आहे. जेव्हा शिवसेना फुटली त्यावेळेला भूमिका घेणं खूप निर्णायक होतं. त्यावेळेला तुम्ही भूमिका घेतलात शिंदे साहेबांच्या सोबत जाण्याची. त्यावेळेला ठाकरे साहेब होते, शिंदे साहेब होते, ही एक कोण निवडायचं? त्यावेळेला परिस्थिती काय होती आणि त्यावेळेला जी भूमिका घेतली ती का घेतली? नाही, एक लक्षात घ्या, मुळातच 2019ला महाआघाडीशी जाणं हे शिवसेना प्रमुखांच्या विचारांची प्रतारणा करणं होतं. शिवसेना प्रमुखांचे अनेक व्हिडिओज आहेत, त्यामध्ये एक महत्त्वाचा व्हिडिओ गाजलेला म्हणजे
मला माझं दुकानं बंद करावं लागलं तर चालेल, पण मी काँग्रेस आणि दुकानं म्हणजे पक्ष बंद करावं लागला तरी चालेल, मी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जाणार नाही आणि हिंदुत्वात कधी सोडणार नाही. जर आपण जर 2019च्या निवडणुकीनंतर महाआघाडी आणि उद्धव ठाकरे आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती जर पाहिली तर त्यांच्या विचारांना तिलांजली ती देण्याचा प्रकार होता. आम्ही सातत्यानं उद्धवजींना सांगत होतो की आपल्याला हे करणं चुकीचं आहे, कारण आपल्याला जनतेचा जनाधार जो आहे तो शिवसेना भाजप युती म्हणून दिलेला आहे आणि आपण जे काही हे निर्णय घेतला आहे तो चुकीचा आहे, आपण भाजपबरोबर पुन्हा जाणं गरजेचं आहे. अनेक वेळा समजून सांगण्यात आलं. आणि अर्थात तुम्हाला मी सांगू का, उद्धव ठाकरे हे नामधारी मुख्यमंत्री होते. राज्य कोण चालवत होतं? काँग्रेस आणि राष्ट्रवादी राज्य चालवत होतं. असं असताना त्यावेळेला शिवसैनिकांना देखील न्याय मिळत नव्हता आणि म्हणून एकंदरीत त्यांना बऱ्याच वेळा समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण ते काही मान्य करायला तयार नव्हते. आणि मग आम्हाला निर्णय घेणं भाग पडलं, हिंदुत्वासाठी निर्णय घेणं भाग पडलं, शिवसेना प्रमुखांच्या विचारासाठी निर्णय घेणं भाग पडलं. आणि मला असं वाटतंय की आता महाराष्ट्रातील जनतेनं हा निर्णय स्वीकारला. खऱ्या अर्थानं कार्यकर्ता किंवा लोकप्रतिनिधी काय असतो किंवा राज्याचा मुख्य काय असतो हे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवून दिलेलं आहे. साहेब, शिवसेनेमध्ये आता एकनाथ शिंदे साहेब 2.5 वर्ष मुख्यमंत्री आहेत, त्याच्या अगोदर उद्धव ठाकरे साहेब 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते. दोघांचा कार्यकाल बघायला गेलं तर आता कंप्लीट होत आलेला आहे. ह्या 2.5 वर्षाच्या कार्यकालामध्ये काम म्हणून, माणूस म्हणून, राजकारण म्हणून ह्यात भूमिका कुणाची योग्य वाटली आणि कशी वाटली? ते पूर्ण महाराष्ट्रानं बघितलेलं आहे ना. व्यक्ती म्हणून आम्ही कधी उद्धव ठाकरेंना नावं ठेवलेलीच नाहीत, पण काम जे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून जनतेसाठी जे काम व्हायला पाहिजे ते ऑनलाईन होत नसतं. ते ॲक्च्युली प्रॅक्टिकल केलं पाहिजे. आज आपल्याला माहिती आहे एवढ्या कल्याणकारी योजना त्यांनी राबवल्या, महाराष्ट्रातला एखादा तरी घटक त्यातून सुटला का? कल्याणकारी योजना राबवत असताना तिजोरी पूर्ण खाली केली नाही तर विकासाच्या माध्यमातून तिजोरी देखील भरली. आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगतो, आज कनेक्टिव्हिटी पाहावी, आज मुंबईतलं एकंदरीत प्रगती पाहावी आणि ओव्हरऑल जर पाहिलं तर निश्चितपणे काम करण्याची पद्धत, लोकांना वेळ देणे असेल, एकंदरीत लोकप्रतिनिधींना वेळ देणे असेल, सर्वात सरस सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत. हे वारंवार आपल्या वर्तमानपत्रांनी, आपल्या सोशल मीडियाने देखील मान्य केलेलं आहे. आणि त्यामुळे निश्चितपणे एकनाथजी शिंदे श्रेष्ठ आहेत असं म्हणलं तर. पण कोल्हापूरच्या राजकारणाकडं मुख्यमंत्र्यांचं एक विशेष लक्ष असलेलं बघायला मिळतं. खासदारकीची निवडणूक झाली त्यावेळेला आम्ही बघितलं, आता विधानसभा आहे, आज सुद्धा मुख्यमंत्र्यांचा दौरा आहे, एवढं जास्त कोल्हापूरकडं हे लक्ष कसं काय? तो फोन जो साहेब झाला होता ज्या वेळेला, म्हणजे प्रसंग घडला होता बेळगावचा, तो प्रसंग नेमका काय होता? बाळासाहेबांचा स्वतः तुम्हाला फोन आला होता, तो प्रसंग काय होता? सीमा लढा सुरू होता. सीमा लढ्यामध्ये तसं बघायला गेलं तर शिवसेना प्रमुखांचं जे योगदान आहे मराठी माणसासाठी ते कोणाचंच नाही आहे. बाकी सगळे नेते शरद पवार वगैरे असेल, हे नाटक करायचे, जायचे यायचे, हा फार वेळा. पण प्रत्यक्ष प्रॅक्टिकली रस्त्यावर उतरून आज सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना देखील 47 दिवसाचा त्या ठिकाणी कारागृहवास झालेला आहे सीमा लढ्यामध्ये. अनेक लोक आम्ही त्यामध्ये तुरुंगात होतो. प्रत्यक्षात उतरून सीमा भागातील मराठी माणसाला न्याय देण्याचं किंवा एक साथ देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते शिवसेना प्रमुखांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनं केलेलं आहे. लढाई ही सुरूच होती. 2009च्या विधानसभा महाराष्ट्रात झाल्या आणि त्यानंतर एक अशाच पद्धतीचं काही सीमा भागामध्ये प्रसंग घडला आणि त्यामध्ये शिवसेना उतरली, मी देखील उतरलो होतो. या ठिकाणी कन्नड रक्षक वेदिका किंवा कानड्यांना त्यांची जागा आम्ही दाखवली, पण त्यावेळेला कन्नड रक्षक वेदिकेच्या काही नराधमांनी, नालायकांनी शिवसेना प्रमुखांच्या प्रतिमेला चपलाचा हार घातला आणि मग त्या बाबतीत प्रचंड मोठी प्रतिक्रिया उमटली. मग मी देखील कार्यकर्ता, सच्चा कार्यकर्ता, शिवसेना प्रमुखांना देव म्हणून काम करणारा मी कार्यकर्ता. मग मला ते कळालं की काही G24च्या ऑफिसमध्ये काही कन्नड रक्षक वेदिकेचे पदाधिकारी या ठिकाणी येत आहेत कोल्हापुरात आणि मग त्याच लोकांनी शिवसेना प्रमुखांच्या प्रतिमेला चपलाचा हार घातला होता. मग मला ते मिळाल्यावर मी त्यांना ठोकून काढलं, कारण शिवसेना प्रमुख हे आमचं दैवत कालही होतं, आजही आणि उद्याही राहणार आहे. तर त्यांना ठोकून काढलं. त्यावेळेला मी अटकेत असताना किंवा अटक व्हायला जात असताना शिवसेना प्रमुखांचा मला फोन आला की खरा शिवसैनिक आहेस तू, सच्चा शिवसैनिक आहेस. म्हणजे हे त्यांचे उद्गार जे होते, त्यांचं पाठबळ होतं, त्या पाठबळाच्या जोरावर ती एनर्जी होती, एवढी होती की त्या जोरावर आम्ही पुढं प्रचंड काम करू शकलो. आणि त्यामुळं बाकीच्या कोणी गद्दार वगैरे म्हणणे ह्याला मला काय फरक पडत नाही. शिवसेना प्रमुखांचं सर्टिफिकेट आहे मला, तू सच्चा शिवसैनिक आहेस, खरा शिवसैनिक आहेस, असा शिवसैनिक असणं गरजेचं आहे. शिवसेना प्रमुखांना अपेक्षित असणारं जर मी काम करू शकत असलो तर मी गद्दार कसा? साहेब, मुख्यमंत्री साहेबांचं जवळपास बघायला गेलं तर या 2.5 वर्षामध्ये कोल्हापूरकडे जास्त लक्ष असल्याचं बघायला मिळते. लोकसभा निवडणूक बघितली, आता विधानसभा निवडणूक तोंडावरती आहे. काय ह्याच्याबद्दल काय सांगाल? नाही, आपल्याला
एक गोष्ट माहीत आहे की शिवसेनेचा या ठिकाणी एक आमदार प्रकाश आंबेडकर राहिले होते, 2 खासदार शिवसेनेचे होते. मी तर सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचे माझे फार जुने संबंध. मी 2009 साली मी तुम्हाला या ठिकाणी जाहीरपणे सांगतो की त्या ठिकाणी जे मातोश्रीशी रिलेटेड जी लोक होती ती कधीच आमच्याकडे लक्ष द्यायची नाहीत. मी नेहमी विनायक राऊत कान फोकरा वगैरे म्हणतो ना, हे उगीच म्हणत नाही आम्ही. तिथं जाऊन त्यांच्या कानात जाऊन फुकण्याशिवाय त्यांनी काही केलं नाही. पण ॲक्च्युली आमदार म्हणून आम्ही ज्यावेळी ग्रामीण भागातून मुंबईला येतो, महिना सव्वा महिने तिथं राहतो, जनतेची कामं करतो, आपापल्या मतदारसंघातले प्रश्न मांडतो, त्यावेळेला दुपारच्या जेवणासह रात्रीच्या जेवणासह आमची विचारपूस, आमच्या तब्येतीची विचारपूस हे जर कोण करत होतं तर एकनाथजी शिंदे करत होते. आणि त्यांना एकनाथ शिंदे हे सक्षम नेतृत्व आहे. त्यांना माझ्यासारखे कार्यकर्ते आवडायचे. ज्यावेळेला सभागृहात काय घडलं तर आपल्या पक्षाचं मत मांडण्यासाठी आम्ही ज्या हिरिरीनं भाग घ्यायचो, म्हणजे टोलच्या आंदोलनात असेल, संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात असेल, मी 2-3 वेळा राजदंड उचललेला आहे. आणि मला त्या ठिकाणी अध्यक्षांनी माझा उल्लेख फार चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी केलेला आहे. म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ज्या पद्धतीनं लढे व्हायचे आणि त्यावेळेला जे नाव ठेवलं जातं अशा पद्धतीने माझा उल्लेख चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी केला. मग असे कार्यकर्ते त्यांना नेहमी आवडायचे आणि त्यामुळं माझं त्यांचं फार जवळचं नातं होतं. मी तुम्हाला सांगतो, मला असं कळतंय कारण ठाणे आणि माझं फार नातं, त्यांचे जे सहकारी आहेत ते माझे फार सगळे जवळचे सहकारी. एक वेगळं नातं माझं ठाण्याशी पण आहे. ज्यावेळेला विधानसभा निवडणुकीचा निकाल 2019चा लागला आणि मी पराभूत म्हणून आलो, त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं होतं. एवढं त्यांचं आमच्यावरती प्रेम आहे. आणि त्यानंतर तुम्हाला सांगतो 2019ला उद्धवजींनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावरती नगरविकास मंत्री झाले. मला नगरविकास मंत्री झालेला त्यांचा फोन आला की मी कोल्हापूर दौऱ्यावर होते. इथं आले, महानगरपालिकेत बैठक घेतली, मला ताकद दिली, 15 कोटीचा विकास निधी दिला. हे आमचं एकमेकाचं नातं आहे. आणि माझ्याबरोबर प्रकाश आंबेडकर पुन्हा या चळवळीत आले, 2 खासदार आले. मग त्यांची देखील तेवढीच जबाबदारी आहे ना कोल्हापूरकडे लक्ष देणं, हे उमेदवार निवडून आणणं. आता धैर्यशील मानेंच्या बाबतीत तुम्ही बघितला, धैर्यशील मानेंचा विजय 100% सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी घडवून आणलेला. त्याचबरोबर मंडलिक साहेबांच्या बाबतीत देखील प्रयत्न केले. आता मंडलिक साहेबांच्या बाबतीत झालं काय की श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विजय घेऊन निवडून आले. त्या आमचा पराभव आम्ही म्हणू शकत नाही. त्यात मंडलिक साहेबांची काय चूक होती किंवा आमची काय चूक होती असा काही विषय नाही. म्हणून एकंदरीत जर बघितलं तर सन्माननीय मुख्यमंत्र्यांचं यामुळं आमच्यावर सर्वांच्यावर प्रेम आहे आणि कोल्हापूरकडं त्यांचं आई अंबाबाईची भक्ती आहे, कोल्हापूरकडे त्यांचं विशेष लक्ष आहे. माझे जे महत्त्वाचे प्रश्न होते ते साहेब संपलेले आहेत आणि त्याची तुम्ही समर्पक उत्तरं दिलेली आहात. माझे काही शेवटचे एक 1 to 1 प्रश्न असतील साहेब. समाजकारण की राजकारण? समाजकारण. उद्धव बाळासाहेब ठाकरे की एकनाथ शिंदे? कायम एकनाथ शिंदे. कायम एकनाथ शिंदे. पुढचा एक साहेब प्रश्न आहे की कोल्हापूर दक्षिण की कोल्हापूर उत्तर? दक्षिण ना उत्तर विकास पर्व दक्षिणोत्तर. निश्चितच आहे. खरं बघायला गेलं तर विधानसभा निवडणूक आणि त्या पार्श्वभूमीवरती सुरू असलेली आपली ही संवाद यात्रा आणि या माध्यमातून आपण जे इच्छुक उमेदवार आहेत त्या इच्छुक उमेदवाराच्या मागचा उमेदवार न बघता तो नेमका माणूस कसा आहे हा आपला सुरू असलेला कार्यक्रम आणि या माध्यमातून घेतलेली आपली ही चर्चा. KK न्यूज चॅनेलवरती जर का आपण नवीन असाल आणि आपण हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास या व्हिडिओ मी थांबतो. KK न्यूज चॅनेलसाठी कॅमेरामन वैभव पाटील समी अभिजित. धन्यवाद. नाही, मी आज या ठिकाणी KK न्यूजला मनपूर्वक धन्यवाद देतो. राजकारण समाजकारण करत असताना आमची सत्याची बाजू देखील मतदारांना, बंधू भगिनींना, समाजाला समजणं गरजेचं असतं. कारण राजकारणामध्ये आता असं झालेलं आहे की कुणीही उठून काही आरोप करायचे, गैरसमज पसरवायचा. पण असं एखादं साधन आपल्याला आज मिळालं की ज्या माध्यमातून मी माझ्या या ठिकाणी माझं मत मांडू शकलो, मतदारांना ते सांगू शकलो. आणि निश्चितपणे मला खात्री आहे की आपल्या KK न्यूजच्या माध्यमातून आज आपला फॅन फॉलोअर किंवा आपला जो पाहणारा वर्ग आहे तो फार मोठा आहे. आणि निश्चितपणे माझं हे मत माझ्या उत्तर मतदारसंघातील नागरिकांना पटेल याची मला खात्री आहे. धन्यवाद साहेब. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.